आता पाकाचं टेन्शन कशाला घेताय? तिळगुळाचे लाडू म्हटलं की पाकातलेच होतात का? तर तसं काही नाही आहे. अगदी मऊसूद आणि हाताला चटके न लागतासुद्धा आपण तिळाचे लाडू बनवू शकतो. तर नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन बनवायला घेऊयात हे तिळगुळाचे लाडू. आता इथं मी ह्या वाटीने 1.5 वाटी हा चिरलेला गूळ घेतलेला आहे. तीळ आणि शेंगदाणे आपले जेवढे भरतील तर तेवढाच आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे. तर आता एका स्टीलच्या पातेल्यामध्ये हा मी गूळ काढून घेतला. शक्यतो सेंद्रिय गूळ याच्यासाठी वापरायचा आहे. आणि हा गूळ कुकरमध्ये आपण मेल्ट करून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी कुकर घेतला, तळाला थोडंसं पाणी घातलं, स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे पातेलं आपल्याला ठेवायचं आहे. पण या गुळामध्ये अजिबात आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. अशी एखादी वर प्लेट ठेवून द्यायची, कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. तर आता तुमच्या कुकरला समजा फास्ट शिट्ट्या होत असतील तर मात्र 2 ते 3 शिट्ट्या याला तुम्ही काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या माझ्या कुकरला वेळाने शिट्टी होते त्यामुळं मी फक्त एक शिट्टी काढून घेतलेली आहे. इकडे शिट्टी होते तोपर्यंत आपण तीळ आणि शेंगदाणे भाजायला घेऊयात. आता इथं 1 वाटी हे गावरान तीळ घेतलेले आहेत. पहा, आपले जे गावठी तीळ येतात ते घेतलेले आहेत. पॉलिश केलेले जर तीळ घेतले तर त्याचे लाडू व्यवस्थित बनत नाहीत किंवा मग टेस्ट एवढी चांगली लागत नाही. त्यामुळं असे गावरान तीळ जर तुम्हाला भेटले तर ते घ्यायचे आहेत. 1 वाटी तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये हे मीडियम फ्लेमवरती तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे. आता इथं पहा, व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. भाजायला आले की त्याचे चटचट उडायला लागतात आणि कलरसुद्धा त्याचा थोडाफार असा चेंज होतो. आता गार व्हायला एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. जसं आपलं सामान भरेल जितकं वाटी तितका वाटीच आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे. शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे मी साल तडकेपर्यंत, चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेतले. गार व्हायला एका ताटामध्ये काढायचे. आता समजा तुम्हाला शेंगदाण्याची सालं काढायची नाहीत, तसंच तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता इथं मी सालं काढलेली आहेत आणि आपलं सांडगे पापड वगैरे तळायचा जो झारा येतो तर त्या झाऱ्याने याची सालं अलगद अशी बाजूला करायची. आता सुपामध्ये वगैरे घेऊन पाकडायचं म्हटलं की याचा कचरा जास्ती होतो. त्यामुळं ही ट्रेक तुम्ही वापरून पहा, सालं व्यवस्थित अशी बाजूला होतात आणि कचरा होत नाही मेन तर, नाहीतर मग या सालांचा सगळा कचरा होतो. तर आता पहा, हे शेंगदाणे मी जाडसर असे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेले आहेत. आता याच्यातले आरत कच्चे जे शेंगदाणे लाडू खाताना दाताखाली आले की खूप सुंदर लागतात. त्यामुळं शेंगदाणे असे जाडसर वाटून घ्यायचे. आता 1 वाटी तीळ जे आपण भाजून घेतलेले आहेत त्याच्यातले अर्धी वाटी तीळ आपण बाजूला काढायचे, म्हणजे ते अखंड ठेवायचे आणि अर्धी वाटी तीळ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद असं करत थोडेसे जाडसरच असे फिरवून घ्यायचे. अगदी बारीक याची पावडर करायची नाही. तर इथं पहा, हे जाडसर असे मी हे तीळ वाटून घेतले आणि अर्धी वाटी तीळ अखंड असे बाजूला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आता कुकरसुद्धा इकडं गार झालेला आहे. गूळ पाहूयात की कसा मेल्ट झालेला आहे. पाकातले लाडू करताना पहा, बऱ्याच आपल्या हाताला चटके लागतात. तर तसं होऊ नये म्हणून हे आपण वेगळ्या पद्धतीने लाडू करते. तर गूळ पहा, एका शिट्टीमध्येच व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. आता हे भांडं खाली काढून घेऊयात. आता हे पातेलं थोडंसं गरम आहे. व्यवस्थित असा हा गूळ एकजीव करून घ्यायचा. छान असा मेल्ट झालेला आहे. तर हा व्यवस्थित मेल्ट केल्यानंतर एका दुसऱ्या कढईमध्ये मी काढून घेते, म्हणजे ज्या कढईमध्ये सगळं सामान आपण मिक्स करणार आहोत त्या कढईमध्ये काढलेलं आहे. म्हणजे सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल, म्हणजे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित हलवता येतं. तर पहा, शेंगदाणे आपण जे जाडसर वाटून घेतलेले ते घातलेत, तीळसुद्धा आपण मिक्सरला जे फिरवून घेतलेले आहेत ते घातलेत आणि त्यानंतर अर्धी वाटी तीळ आपण जे अखंड ठेवले होते ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. असे अखंड तीळ ठेवले की खाताना दाताखाली आले की खूप सुंदर असे लागतात. त्यामुळं मी असेच ठेवलेले आहेत. तर आता गूळ अजूनसुद्धा गरम आहे त्यामुळं चमच्यानं हा मिक्स करून घेतला. आता ह्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा घातलेली आहे वेलची पावडर आणि चमच्यानेच पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि थोडंसं कोमट झालं हे मिश्रण, म्हणजे हाताला सोसवेल असं झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला तुम्ही गुळामध्ये तूप घालू शकता किंवा मग आता हे सगळं साहित्य मिक्स केल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये तूप घालू शकता. अगदी थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे हे तूप आणि ते 2 चमचे घातलेलं आहे. आता सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. फारसा याला काही वेळ लागत नाही, पटकन हे लाडू वळून तयार होतात. तर हे पहा, थोडंसं कोमट झालेलं आहे हे मिश्रण. आता पटकन याचे लाडू वळायला घ्यायचे. हाताला चटके वगैरे अजिबात काही लागत नाहीत. पटकन हे मिश्रण आपल्याला हाताने पाहिजे तसं वळवता येतं. अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण आहे तसं राहतं. पण तुम्हाला समजा जर का कोरडं वाटलं मिश्रण तर मग तुपाचा हात घ्यायचा आणि लाडू वळायला घ्यायचे. पटकन वळून तयार होतात. शक्यतो तुपाची सुद्धा याला नंतर गरज पडत नाही. आहे त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित हे लाडू वळले जातात.
तुम्हाला जर गोड लाडू हवे असतील तर गुळाचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी वाढवू शकता. तर हे पहा किती सुंदर लाडू वळला गेला आहे. इथं आपल्याला पाकाचं टेन्शन नाही की लाडू वळताना हाताला चटके लागण्याची भीतीसुद्धा नाही. तर पहिला लाडू वळून झालेला आहे. अशाच पद्धतीने अजून एक लाडू आपण वळून पाहूयात. किती सुंदर असा हा लाडू पटापट वळला जातो आहे, पहा बरं. आणि अगदी मऊसूद असे हे लाडू बनवून तयार होतात. अगदी दात नसणारेसुद्धा हे लाडू सहज खाऊ शकतात. इतके सुंदर हे तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. बनवायला म्हणाल तर अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. या मिश्रणापासून साधारणतः 15 ते 16 लाडू बनवून तयार होतात ह्या आकाराचे. ही रेसिपी तुम्हाला अगदी मनापासून जर आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.